नमस्कार मित्रांनो, टेक्सास लीगल या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. मी ॲडव्होकेट अविनाश पाटील आज आपल्यासाठी नवीन माहितीस्पर व्हिडिओ घेऊन आलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील जे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले जातात किंवा FIR दाखल केले जातात, ते FIRची माहिती, FIRची कॉपी बऱ्याच वेळा आपल्याला पोलीस स्टेशनमधून दिली जात नाही किंवा उपलब्ध करून दिली जात नाही. तर अशा वेळेला आपल्याला माहितीसाठी किंवा आपल्याला FIR मध्ये आरोपींची किंवा फिर्यादींची माहिती किंवा जी तक्रार केलेली आहे ती तक्रार बघू शकत नाही. तर आता महाराष्ट्र शासनाने यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. FIR हा आपण ऑनलाईन सुविधेमार्फत त्या ठिकाणी डाउनलोड करू शकतो. तर तो डाउनलोड करण्यासाठी शासनाकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही व ते कधीही कुठेही व केव्हाही आपण पाहू शकतो, तेही अगदी निशुल्क. तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची संपूर्ण माहिती, ते आपण कशा पद्धतीने कुठल्या पोलीस स्टेशनच्या किती तारखेचा किंवा कशा पद्धतीने आपण तो डाउनलोड करता येईल याची संपूर्ण ऑनलाईन माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओमधील संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. गुगलवरती गेल्यानंतर आपण सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी टाईप करायचे की डाउनलोड FIR. डाउनलोड FIR या ठिकाणी आपल्याला गुगलवरती टाईप केल्यानंतर आपण बघू शकतो की सर्वात पहिली जी वेबसाईट आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे, महाराष्ट्र स्टेट पोलीस, यामध्ये सर्च अँड व्ह्यू पब्लिश्ड FIR या ठिकाणी ही साईट आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे. या पहिल्याच साईटवरती आपल्याला जायचं असून याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपण त्या साईटवरच्या FIR डाउनलोड या ऑनलाईन सुविधे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊन जाते. आपण बघू शकतो की या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र शासनाचे जे महाराष्ट्रामध्ये जे काही पोलीस स्टेशन असतील ते या ठिकाणी आपल्याला त्याची माहिती भरून आपण कुठलाही FIR कुठल्या कालावधीचा असेल तो डाउनलोड करू शकतो. तर बघूया आपण या ठिकाणी डेट, जी काही डेट असेल, आता सपोज आपल्याला जो काही कालावधीचा FIR डाउनलोड करून घ्यायचा असेल तर तो कालावधी जो डेट फ्रॉम आहे, डेट फ्रॉम पासून ते डेट टू पर्यंतचा जो गॅप आहे तारखेचा किंवा जो कालावधी आहे तो 90 दिवसांपेक्षा जास्तीचा असू नये. म्हणजे की जर आपल्याला मागच्या 3 महिन्याचा आपण FIR बघू शकतो किंवा डाउनलोड करू शकतो. जर कदाचित आपल्याला फेब्रुवारी 1 पासून ते आजच्या तारखेपर्यंत FIR बघायचे असतील तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की अशी डेट या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायची असते. जर आपल्याला याही पेक्षा मागे जायचं असेल, सपोज आपल्याला 2023 मध्ये जायचं असेल तर आपण 2022 किंवा 22 या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर महिना व तारीख या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घेऊ. सिलेक्ट करून घेतल्यानंतर जी डेट फ्रॉम आहे त्या डेट फ्रॉम पासून डेट टू म्हणजे त्या तारखेपर्यंत 90 दिवसाच्या आतील तारीख या ठिकाणी आपल्याला डेट 2 मध्ये टाकावी लागते. त्यापेक्षा जास्तीची तारीख किंवा जास्तीचा कालावधी जर आपण सिलेक्ट केला
तर त्या दिवसाचा डेटा आपल्यासमोर उपलब्ध होत नाही. म्हणून आपण या ठिकाणी अशा पद्धतीने 90 दिवसाच्या दरम्यानची तारीख या ठिकाणी आपल्याला निवडायची असते. आपण 1/1/2022 त्या ठिकाणी सिलेक्ट केले, तेव्हापासून आपल्याला FIR पाहिजे आहेत. तर या ठिकाणी आपण 1 मार्च 2022 हा कालावधी या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घेतलेला आहे. यानंतर युनिटमध्ये आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी उपलब्ध होतो. आपला जो काही जिल्हा असेल, सपोज पुणे सिटीमधून अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपला जो जिल्हा असेल तो सिलेक्ट करू शकतो. आपलं जे पोलीस स्टेशन आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तो जिल्हा आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा असतो. आपण आजच्या तारखेचं म्हणजेच लेटेस्ट तारखेचं FIR बघणार आहोत. लेटेस्ट तारखेचं FIR बघण्यासाठी आपण 1 मार्च ते आजच्या तारखेपर्यंत FIR बघणार आहोत. तर यामध्ये आपण युनिट म्हणजे जो काही आपला जिल्हा असेल, आपलं पोलीस स्टेशन ज्यामध्ये येत असेल तो या ठिकाणी सिलेक्ट करून घेतलेला आहे. सिलेक्ट करून घेतल्यानंतर आपोआप या ठिकाणी पोलीस स्टेशन आपल्यासमोर उपलब्ध होतात. यामध्ये आपण बघू शकतो की पुणे सिटीमध्ये जे काही पोलीस स्टेशन आहेत ते यामध्ये उपलब्ध झाले आहेत. यामध्ये येरवडा पोलीस स्टेशन सपोज आपण या ठिकाणी सिलेक्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर येतं की इथं प्लीज इंटर FIR नंबर. आता FIR नंबर आपल्याकडे उपलब्ध नसतो तर FIR नंबर या ठिकाणी टाकायचा नाही, हे ब्लँक ठेवायचं असतं. FIR नंबर जर कोणाकडे असेल तर या ठिकाणी तो भरू शकतो, परंतु जर FIR नंबर असेल तर इथं काही टाकण्याची आवश्यकता नाही आहे. तसंच आपण सर्च या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की आपल्यासमोर या वरती नमूद केलेल्या तारखेच्या कालावधीचा जो संपूर्ण FIR या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेले होते ते आपल्यासमोर या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. आपण बघू शकतो की 159 प्रकारचे FIR म्हणजे 159 FIR या कालावधीमध्ये नोंदवले गेलेले आहेत. ते या ठिकाणी आपल्यासमोर उपलब्ध झालेले आहेत. त्यामध्ये आपण नेक्स्ट करून या ठिकाणी संपूर्ण FIR बघू शकतो. यामध्ये जर आपल्याला FIR डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेला आहे डाउनलोड म्हणून. हा डाउनलोड म्हणून ऑप्शन या ठिकाणी आपल्यासमोर देण्यात आलेला आहे. तर हा डाउनलोड FIR आपण अशा पद्धतीने डाउनलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हा FIR डाउनलोड करू शकतो. हा FIR डाउनलोड केल्यानंतर आपण PDF स्वरूपाचा FIR हा या ठिकाणी येत असतो. तर हा FIR अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्यासमोर उपलब्ध होतो. यामध्ये पोलीस स्टेशन, कधी त्या ठिकाणी FIR नोंदवण्यात आला, त्याच्या आरोपीवर लावण्यात आलेले कलम, अधिनियम इत्यादीची माहिती या ठिकाणी पूर्णतः जी काही पोलीस स्टेशनला जो FIR त्या ठिकाणी नोंदवला जातो तोच FIR हा या ठिकाणी डाउनलोड होतो. यामध्ये आरोपीचे नाव इत्यादी वर्णन अशा पद्धतीने दिसून येते. तर अशा पद्धतीने आपल्याला FIR डाउनलोड अगदी सोप्या पद्धतीने आपल्या मोबाईलवरती सुद्धा आपण डाउनलोड करू शकतो. तर व्हिडिओची माहिती आपल्याला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.